नमस्कार, मी तेजस्विनी. तर एक छान पुस्तक आहे माझ्या फेवरेट लेखकांचं, तू भ्रमत आहासी वाया. मला खूप आवडतं आहे. तर म्हणलं की ह्याचं वाचन आपण सुरू करावं. सो लेट्स बिगिन. फर्स्ट, पहिला अध्याय. तू एकदम मनसोक्त रडून घे, तुला बरं वाटेल. तिनं चमकून प्राध्यापक मंडलिकांकडे पाहिलं. ते त्यांच्या शांत धीर गंभीर आवाजात म्हणाले, रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे, मोकळेपणी रडायला धैर्य लागतं. तिने पुन्हा वर पाहिलं. माणूस स्वतःच्या वयाला घाबरतो, परिवार कुटुंबातल्या स्वतःच्या स्थानाला घाबरतो. फार मोठा डिग्रीवाला असेल तर डिग्रीचाही विचार करतो. MA विथ फिलॉसॉफी केलीस तेव्हा रडायचं कसं हा विचार करू नकोस. मनसोक्त रड, मोकळी हो. मला तुमच्या कुशीत घ्या, ये, पण नुसती पडून राहा. माझ्याजवळ येऊन रडायला लागलीस की मी सांत्वनासाठी शब्द शोधणार. सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील. सांत्वन म्हणजे दुःखाचं मूल. मूल आईपेक्षा मोठं कसं होईल? मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून समजूत घालणारं कोणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखालाही व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही. तेव्हा तू जा, बाहेर पड, एकांत शोध. तिथं तू तुझी डिग्री विसरशील. समजुतीला कुणी येणार नाही. शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील. मग आपोआप शांत होशील. मला तुमच्याजवळ बसावंसं वाटतंय. मला तुम्ही एकांत शोधायला का सांगताय? दुसरं काय आहे आता नशिबात? मंडलिकांनी आश्चर्यानं विचारलं. तू हे बोलतेस? नवल आहे. एकाकी पण वेगळं, एकांत वेगळा. एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत, आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण. तेव्हा तू एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील, वर चढशील, आकाशाजवळ पोचशील. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम तुका आकाशा एवढा असं लिहून गेला असेल. जा आता, मी प्राध्यापक आहे. कोणी ऐकतं म्हणल्यावर बडबडत राहणार. तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही मार्ग नाही दाखवणार. या बाबतीत नाही. तू या क्षणी गुरु शोधूही नकोस. गुरुचा आधार शोधणं म्हणजे एक सुसंधी हातची गमावणं. तिच्या डोळ्यातल्या नगशातला हुंदका अश्रूंबरोबर गिळायला लावला. आता तिनं नुसत्या आश्चर्यानं मंडलिकांकडे पाहिलं. ते म्हणाले, सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे असं एखादं दुःख, असा एखादा अनुभव. तुम्ही गुरुचा आधार मिळवलात की स्वतःचा विकास थांबवलात. रेडीमेड उत्तर शोध म्हणजे शॉर्टकट. आयुष्य सोपं होईल कदाचित, समृद्ध होणार नाही. तेव्हा जा, तुझा प्रश्न तू सोडव. घरातून पळून गेलीस तेव्हा तो निर्णय तू स्वतःच घेतला होतास ना? तिनं मानेनं हो म्हटलं. स्वतःची वाट स्वतः शोधल्याचा अभिमान वाटला ना तेव्हा? हा फटका तुला वेगळं शिकवेल, धीट बनवेल. रडून मोकळी हो. अनुभव नाकारू नकोस, आधार शोधू नकोस. बेभान होऊन प्रेमात पडलीस तितकी रडताना बेभान हो. मात्र एकही अश्रू पश्चातापाचा असता कामा नये, ही माझी अट. नको ती गोष्ट घडली ह्याचंच दुःख आणि पश्चाताप असतो ना? गोष्ट अयोग्य की अयोग्य हे कालांतरानं समजतं. प्रत्यक्ष कृती घडते तेव्हा ती त्या क्षणी जशी घडायला हवी तशीच घडते. आपण फक्त पश्चातापाचा काळ वाचवू शकतो. पंकजशी लग्न करून 100% सुखी झाली असते याची शाश्वती होती का? मला आत्ता काहीच सांगता येत नाही. मी सांगतो, प्रियकर परिपूर्ण असतो, नवऱ्याला मर्यादा असतात. असं का? कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. मी उरत नाही आणि संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही. पण अवघड काय आहे इतकं? तू मला असंच बोलायला भाग पडणार आणि मी बोलणार. मला बरं वाटतंय. मग ऐक. एक प्रियकर आपल्या प्रेयसीकडे गेला. त्यानं दार वाजवलं. तिने आतून विचारलं, कोण आहे? उत्तर आलं, मी आहे. ती म्हणाली, अजून तू तयार झाला नाहीस. 1 वर्षाने ये. 1 वर्षानं तो गेला. पुन्हा कोण आहे? चं उत्तर मी असंच. ती म्हणाली, तयारी पूर्ण झाली की ये. त्यानंतर 1 वर्षानं तो परत गेला. तिने विचारलं, कोण आहे? तो म्हणाला, आता तूच आहेस, मी उरलेलाच नाही. हकीकत संपून मंडलिक म्हणाले, हे उत्तर येत्या क्षणी दार उघडलं गेलं. प्रेम म्हणजे मरण असतं. मी हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तोच खरं प्रेम करू शकतो. या कसोटीवर पंकजचं स्थान कोणतं होतं त्याचा विचार कर. स्वतःचाही कर. पंकजचा आनंद हाच तुझा आनंद मानलास तर तुला अस्तित्वच नाही असं समज. आणि आपलं अस्तित्व विरून जावं एवढी पंकजची पात्रता नसेल तर प्रेमभंग झालाच नाही असं मान. व्यक्ती चुकली इतकाच त्याचा अर्थ. तुझी प्रेम करण्याची ताकद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ती मंडलिकांकडे बघत राहिली. भरून येऊन पाहणारे डोळे न पुसता कोरडे व्हायला लागले. सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू आपोआप नाहीसे होतात. याचा तिला प्रत्यय आला. हीच प्रकाशाची साक्ष. काय पाहतेस अशी? सांत्वनाला शब्द नसतात यावरचा माझा विश्वास उडाला.
बेटा, यात कुठेही सांत्वन नाही. नव्या विचारानं तू केवळ भारावली आहेस. अंधाऱ्या वाट्यावर क्षणात विजेचा प्रकाश पडतो. वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतं. मग काही काळ चालणं जास्त अवघड होतं. म्हणून सांगतो, गुरु शोधू नकोस. चालणं, ठेचकाळणं, रक्तबंबाळ होणं, एकाकी पडणं, दरीत कोसळणं हे सगळं घडू दे. नियती, प्रारब्ध हे अडथळे मानू नकोस. ते सौभाग्य आहे. आगीतून कचरा जळून जाईल, सोनं उरेल आणि मग सायराच कुणाला तरी आधार होईल. हा चमत्कार घडला तर पंकज तुझा गुरु होईल. प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते. प्रेमभंगातलं वैफल्य ही नवी पायवाट शोधायला लावते, स्वतःच्या मालकीची. सायरा मंडलिकांचे पाय धरण्यासाठी वाकली. तिला वरच्यावर थोपवीत मंडलिक म्हणाले, समोर गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. कोणत्याही धर्माचा माणूस असो, या 2 ग्रंथांच्या तो बाहेरच चालणार नाही. जिथं जिथं अर्जुन आहे तिथं तिथं कृष्ण प्रकट होतोच. कृष्ण फारच बिझी असेल तर ज्ञानेश्वर येतात. कधी रेडा लागतो तर वेद वदवण्यासाठी असा एखादा प्राध्यापक मंडलिकही चालतो. पण आता सगळं आवरून सायरा निघाली तेव्हा मंडलिक म्हणाले, आता गप्प बसवत नाही म्हणून सांगतो. बुद्धाच्या काळातली सत्यघटना. अंगुलीमाल नावाचा एक खूनी. सध्याच्या भाषेत सांगायचं तर दहशतवादी. 100 माणसं मारायची हे त्याचं ध्येय. 99 माणसं मारून झाली होती. एक हत्या केली की त्याचं बोट कापायचं आणि गळ्यात माळ करून घालायची हा नियम. 100वी हत्या करण्यापूर्वी बुद्ध त्याला भेटला. त्या अंगुलीमालला दीक्षा दिली. त्या गावचा राजा बुद्धाला भेटायला आला तेव्हा भीतीनं थरथरत होता. बौद्ध वेशात बुद्धाशेजारी असलेल्या अंगुलीमालला त्यानं ओळखलं नाही. त्याचा कायापालट झाला. त्याच्यावरही त्या राजाचा विश्वास बसला नाही. दुसऱ्या दिवशी बुद्ध भिक्षू होऊन अंगुलीमाल भिक्षा मागायला बाहेर पडला. नगरातल्या लोकांनी घाबरून घराचे दरवाजे बंद केले. काही जण छपरावर चढले. त्यांनी दगडांचा वर्षाव केला. अंगुलीमाल शांत उभा राहिला. शेवटी चक्कर येऊन खाली पडला. बुद्ध धावत आला. त्यानं अंगुलीमालचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तू हा मारा सहन कसा केलास? अंगुलीमाल म्हणाला, दीक्षा देताना तुम्ही म्हणालात 99 माणसं आपण मारली वगैरे सगळं स्वप्न समज. आजचा अंगुलीमाल भिक्षू आहे तो खरा. त्याप्रमाणे ते नागरिक मला दगडांनी ठेचून काढतायत हेही मी स्वप्न समजतो. मला वेदना होत नाहीत. इतकं सांगून मंडलिक जरा थांबले आणि म्हणाले, मना सज्जना भक्तिपंथेची जावे या वचनापासून कोणत्याही गोष्टीकडे नाक उघडून ही फक्त थेअरी आहे असं म्हणून तिला निकालात काढता येतं. पण 4 पावलं तर त्या दिशेनं टाकून पाहिली तर आपल्यापुरती ती थेअरी राहत नाही. प्रथम थेअरी नाकारायची, ती जगायची. नाकारायची नाही, ती जगायची. त्यातून जो अनुभव येतो त्या अनुभवाची थेअरीला जोड द्यायची. मग तिला प्रत्ययाचं बळ येतं. ती थेअरी इतरांना सांगत बसायचं नाही. कारण विचार, तिनं नुसतं पाहिलं. प्रचिती आली की ती तुमची तत्त्व होतात आणि तुमची तत्त्व इतरांची थेअरी होतात. असं का? अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो. सायरा विचारात पडली. मंडलिक म्हणाले, प्रवासाला निघता केवळ कागदावर छापलेला रोडमॅप मिळतो. विश्रामधाम, गावं, पेट्रोल पंप यांच्या जागा आणि मैल इतकंच त्याच्यावर छापतात. रस्त्यावरचे खड्डे, ड्रायव्हर कसा आहे, ट्रॅव्हल कंपनीचा प्रामाणिकपणा आणि हल्ली विश्रामधामात चालणारे प्रकार. दुर्दैवानं वाटेत दरोडा पडला तर अशा गोष्टी नकाशात छापत नाहीत. नकाशा म्हणजे थिअरी समज. प्रवासाचा अनुभव घेणारा प्रत्येक प्रवासी वेगळा. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्त्व दुसऱ्याला थिअरी वाटते. सर, किती सोपं आणि छान बोलता. आता खूप अवघड आणि कसोटी पाहणारं सांगू? तिनं होकार दिला. एकांत शोध. भरपूर रडून घे. पंकजची योग्यता असो नसो, तू जर समर्पण केलं असलंस तर संध्याकाळी लवकर ये, फ्रेश हो, पुष्पगुच्छ घे आणि पंकजच्या लग्नाच्या रिसेप्शनला जा. थांब, माझं सांगणं संपलंय. तिनं नुसतं मनापासून तिथं तुझं मनापासून स्वागत होणार नाही. पंकजचा बाप मोठ्या मनाचा आहे असं म्हणाली होतीस. तुझ्या मोठेपणाची तिथं नोंद होईल. माणसापाशी जे असतं तेच तो दुसऱ्याला देतो. तुझा फूल देण्याचा अधिकार तू का घालवतेस? हा मोठेपणा मिळवण्याचा क्षण घालवू नकोस. त्यासाठी प्रथम धाडस लागतं. ते मिळवता आलं तर धाडसाची चटक लागते आणि रियाज वाढला की मनाचा मोठेपणा सहज धर्म होतो. तुझ्या प्रेमातली परीक्षा आता आहे. वैफल्यात जा. थँक्यू. दॅट्स इट फॉर टुडे.